सर, एका सराईत सायबर ठगाला कफपरेड पोलिसांनी जामतारा येथून अटक केली आहे. कोण आरोपी होता? काय एमओ होती? आणि कोण काय नेमकं प्रकरण आहे सर? फेब्रुवारी महिन्यात कपरेड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक सायबर चिटिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जामतारा या ठिकाणावरनं मझहर आलम मिया नावाच्या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा किंवा त्याची कार्यपद्धत जी होती मोडस, यामध्ये विक्टिमच्या मोबाईलवर APK फाईल पाठवणे, त्यानंतर त्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवणे आणि त्याच्या माध्यमातून जे पैसे आहेत ते मिळवण्याचा प्रकार, फसवणुकीचा प्रकार हा व्यक्ती करत होता. विविध वेळा क्रेडिट कार्ड, बँक मधून बोलत असल्याची बतावणी करणे, त्यानंतर बऱ्याचदा नंतर आपण गुगलवर किंवा कोणत्या सर्च इंजिनवर जाऊन संबंधित विभागाचे कस्टमर केअर नंबर शोधतो आणि अशा पद्धतीने हे खोटे नंबर कस्टमर केअरचे आपल्याला वेबसाईट्सवर मिळतात आणि एक प्रकारे आपण त्या जो सायबर गुन्हेगारी करणारी आरोपी आहेत त्यांनाच आपणच ॲप्रोच करत असतो. असे प्रकार बऱ्याचदा घडताना दिसतात. सेम मोडसचा हा प्रकार होता. याच्यामध्ये कपरेडच्या आमच्या सायबर टीमने जाऊन जामतारा या ठिकाणावरून या आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीवर यापूर्वी जामतारा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल होता आणि NCCRP म्हणजे सायबर पोर्टल जे आहे याच्यामध्ये 10 राज्यात एकूण 36 तक्रारी त्याच्या विरुद्ध असल्याचं समोर आलेलं आहे. आमच्या या तपासाच्या आधारे नागपूर या ठिकाणी सुद्धा एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर ज्या ज्या ठिकाणी याने फसवणूक केलेली आहे संबंधितांना आम्ही माहिती देत आहोत आणि याच्यावर अधिक गुन्हेसुद्धा दाखल होतील. सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारच्या APK फाईल्स डाउनलोड करून स्वतः कोणते सर्च इंजिनवर जाऊन जर आपण कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर त्याची ऑफिशियल वेबसाईट्सवर संबंधित विभागाच्या खात्री केल्याशिवाय आपण कॉल करू नये, कोणत्याही APK फाईलच डाउनलोड करू नये, जेणेकरून आपण सायबर गुन्ह्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न. सायबर प्रकरणं सोडवणं अतिशय क्लिष्ट असतं. या प्रकरणाला देखील जवळपास एक 15 ते 20 दिवस लागले. कशा स्वरूपात कसे पोलीस शेवटी आरोपीपर्यंत पोहोचले, कसं अटक केली, त्याबद्दल काही थोडक्यात माहिती देता येईल? सायबरचा जो फ्रॉडचा तपास असतो तो खूप टेक्निकल स्वरूपाचा असतो आणि याच्यात अडचणी ह्या असतात की हे आरोपी देशातल्या विविध भागात असण्याची शक्यता असते आणि ते मोबाईल नंबर बदलणे, सिम कार्ड बदलणे, या आरोपीने 94पेक्षा जास्त सिम कार्ड वापरल्याची आम्हाला तपासात माहिती मिळालेली आहे. त्याच्याकडून 5 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. तर टेक्निकल जे काही ॲनालिसिस आहे त्याच्या आधारे लोकल पोलिसांची जामतारा या ठिकाणावर झारखंड पोलिसांची मदत घेऊन या आरोपीला, आमची टीम जवळजवळ 7-8 दिवस त्या ठिकाणी होती, त्यांनी विशेष मेहनत करून आरोपीला अटक केलेली आहे आणि इतरही गुन्हे याच्यावर दाखल होऊन जास्तीत जास्त जेलमध्ये राहील आणि हे गुन्हे टळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.